श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आपण आज अध्याय 5वा कथासार पाहणार आहोत, 5वा आणि 6वा. तर अध्याय 5व्याला मी सुरुवात करणार आहे. सर्वांनी श्रवण सेवा ही रुजू करावी स्वामींच्या चरणी. तर अध्याय 5वा कथासार. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषांच्या सहवासाने भक्तांमध्ये उत्तम बदल करून घडतो असे विधान केलेले आहे. ज्यांची पूर्वपुण्याई आहे त्यांना श्री स्वामींचा सहवास लाभतो. अक्कलकोट निवासी जनता तर परमभाग्यशाली होती. अक्कलकोटच्या राजांनाही पूर्वपुण्याईमुळे श्री स्वामींसारखा दिव्य सत्पुरुषांचा सहवास घडला. श्री स्वामींची कीर्ती चहूबाजूस पसरली. इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानीही पोहोचली. त्यांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपल्या बडोदा नगरीस आणावे. याकरिता त्यांनी अनेक मातब्बर दिवाण व सरदारांसमोर जो कोणी श्री स्वामींना इथवर आणेल त्याला आम्ही इनाम आणि मान सन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून सुज्ञ मंडळींनीही काढता पाय घेतला. मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला. राजा मल्हारराव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवकांची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले. तिथे त्यांनी याचकांना धनद्रव्य देऊन तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले. त्यांनी चोळप्पांनाही जहागिरी देण्याचे आश्वासन दिले. तात्यासाहेबांच्या बोलण्यामुळे चोळप्पा आनंदित झाला. त्याने हा विषय श्री स्वामींपाशी काढला आणि आपण बडोद्यास गेल्यावर मला जहागिरी मिळेल असे सांगितले. त्यावर श्री स्वामी हसले व म्हणाले, त्यांच्या मनात भक्ती नाही, मग आम्ही तिथे जाऊन काय उपयोग. इथे कथेचा पूर्वार्ध संपवताना ग्रंथकाराने उत्तरार्धाविषयी सुतवाच केलेले आहे. तर अध्याय 5व्याची फलश्रुती असे आहे की श्री गुरुचरणांवर निष्ठा राहील, मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होतात. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अध्याय 6वा कथासार. ज्याप्रमाणे गुरुजन बालकाचे बोट धरून त्याच्याकडून मुळाक्षरे गिरवतात त्याप्रमाणे श्री स्वामी माझ्यासारख्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबूल करीत मागील अध्यायातील संपूर्ण श्री स्वामी समर्थ अपूर्ण कथेकडे वळतो. श्री स्वामींनी चोळप्पास सांगितले की बडोदा नरेशाकडे भक्तिभाव नाही, म्हणून तिथे जाण्याचे मला काही प्रयोजन वाटत नाही. श्री स्वामींचे हे बोलणे चोळप्पाने तात्यासाहेबांच्या कानावर घातले. ते ऐकून तात्यासाहेब निराश झाले. आपले प्रयत्न वाया जाण्याची नामुष्की होईल या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्ये सुरू केली आणि गुरुचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बोलाविले. जेवणावळी उठवल्या आणि दान धर्मही केला. परंतु श्री स्वामींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. दिवसामागून दिवस उलटले. कार्य यशस्वी न झाल्याने चिंताक्रांत झालेल्या तात्यासाहेबांनी चक्क एकदा श्री स्वामींना मेण्यात घालून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे लक्षात येताच श्री स्वामी मेण्यातून उतरले आणि अर्ध्या रस्त्यावरून माघारी परतले. असे प्रकार तात्यांनी जितका वेळी केले तेव्हा त्याचे प्रत्यंतरही श्री स्वामींकडून तसेच मिळाले. अखेरीस कंटाळून तात्या माघारी परतले. हे पाहून मल्हाररावांनी यशवंतराव या मराठा उमरावास पाठवले. यशवंतराव अलंकार वस्त्रभूषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामींपाशी आला. तेव्हा श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले. त्यांचा क्रोधावतार पाहून यशवंतराव पुन्हा माघारी पळाले. या परिणामी अखेर मल्हाररावांना राज्य गमावे लागले. विषप्रयोग करण्याच्या एका आरोपावर मल्हाररावांना अटक करण्यात आली. श्रींच्या अवकृपेचे हे फळ होते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 6व्या अध्यायाची फलश्रुती असे आहे की सत्याची गुरुमी, संपत्तीचा सोस आणि खोट्या प्रतिष्ठेपासून मुक्त व्हाल. श्री स्वामी समर्थ सर्वांना.